ते ना कधी होणे. आता शाहोत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळूनी सर्व बोला, आता तरी मिळूनी सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. आता शाहोत आले यापुढे ते ना कधी होणे. विजय बाळा, तसा तुझ्यात खूप समजूतदारपणा आलेला आहे असं दिसतंय खरं, पण तुझ्या डोक्यात अजून ते घुसत नाहीये जे मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. अरे सोड त्या फायली बिलींच्या भानगडी. मालक आहोत आपण या जगाचे. आपले हात केवळ देण्यासाठी सरसावतात, कोणाकडून काही मागण्यासाठी नाही. आपला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते आणि आपल्या विरुद्ध कोणी आवाज उठवण्याआधीच आपण त्याचा आवाज बंद करतो. बरं वाटलं. तुमचे विचार ऐकून फार बरं वाटलं. अहो काका, मला हे तर माहीतच नव्हतं की लोक अजूनही डबक्यामध्ये बेडूक बनूनच जगतात. काका, ठाकूर असण्याचा हा अर्थ मुळीच नाहीये की वाटेल तसं वागण्याचं लायसन्स मिळालंय. मी याचा कट्टर विरोधक आहे. काही लोक आहेत जे लोकांना घाबरवून, दहशत निर्माण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असतात. पण मी लोकांच्या बरोबरीने, प्रेमाने, भावाच्या नात्याने सन्मान मिळवू इच्छितो. लोक तुम्हाला कदाचित घाबरून मान देत असतील, पण घाबरून. आणि मला प्रेमाने मान मिळवायचा आहे, श्रद्धेने. हा फरक आहे तुमच्या आणि माझ्या विचारांमध्ये. आणि मी माझ्या विचारांबाबत पूर्णपणे संतुष्ट आहे. तुम्ही तुमचा विचार करा. नमस्कार. बाळा, तू माझी डायरी पाहिलीस का? कुठे ठेवले काही आठवतच नाहीये. खूप दिवसांपासून काही लिहिणं झालं नव्हतं, त्यामुळे नक्की कुठे ठेवले आठवत नाहीये. कदाचित गीतूला माहिती असेल. ती सकाळी तुमच्या टेबलची आवरावर करत होती. तिनेच कुठेतरी ठेवली असेल. मी विचारते तिला. गीतू, आले ताई. घ्या, तू साफसफाई करायला घेतलीस? अगं, तू इथे कामं करायला आलीस का? घरात बसून बसून कंटाळा आला होता. मग काय करणार, म्हणून साफसफाई करायला घेतली. पण हा, आजच्या साफसफाईमुळे तुमचे गुपित माझ्या हाती लागले. माझं असं कुठलं गुपित माहिती पडलंय जे मलाच माहित नाही? सांगू? हो हो. ते हे की तुम्ही किती सुंदर कविता करता हे बघा. अगं, ते तर मी असंच कधीतरी. काय असंच कधीतरी? ताई, मी तुला वाचूनच दाखवते. ऐक. अगं, तू. एक मिनिट. नारी तू नारायणी, सर्वांची जीवनदायिनी. दुर्गाही तू, कालीही तू, होळी आणि दिवाळीही तू. तुझ्या अस्तित्वामुळेच प्रकाश सर्वत्र, सदैव जिंकून तुझ्या पदरी निराशा मात्र. डोळ्यांच्या कडा ओलावत गेल्या, हृदय हेलावत गेल्या. सुखाऐवजी दुःख भोगलीस, मान मिळाला दुःख विसरलीस. सांग सांग सांग, कुठवर बरं तू सहन करशील, मन मारून कशी जगशील. जागी हो तू, जागी हो, नारी तू नारायणी. वा 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 वा. अगं, कौतुक तरी कर. तू सुधारणार नाहीस हं? दादा, कविता तर खूपच सुंदर आहे. अ, दादा, आज मी खाली गावात गेले होते. त्या शकुंतलाच्या घरी, जिच्या मुलीने आत्महत्या केली होती. त्या बिचारीची परिस्थिती खूप खराब आहे. बाळा, परिस्थिती खराब असणारच. आधी नवरा गेला, एकुलती एक मुलगी होती, आता तिनेही आत्महत्या केली. मला तर हेच समजत नाहीये की स्त्रियांसोबतच असं नेहमी का होतं दादा, आणि पुरुष मात्र सगळ्यातून सुटतात. मी म्हणते, अशा घटना घडतात तरी का? फक्त दुबळेपणामुळे. काय
कारण आपण जागरूक नाही आहोत. अशा प्रवृत्तीचे लोक कुठे नाहीये आणि आधी नव्हते का बाळा? नागरिक म्हणून समाजाप्रती आपली काही कर्तव्य असतात. गुपचूप अशा घटनांकडे कानाडोळा करून असं वागणं योग्य ठरणार नाही की ज्यांची जबाबदारी आहे तेच लोक हे निस्तरतील. आता बस, हे थांबलंच पाहिजे. मी योग्य बोलतोय ना बाळा? हो दादा, अगदी योग्य बोललात. पण एकाने आवाज उठून काही होणार नाही. सगळ्यांनी जागरूकता दाखवायला हवी. बाळा, माझी तर अशी इच्छा आहे की समाजातील प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला एवढी सक्षम व्हावी की ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. तिला आयुष्यात कुणाही पुढे कधी हात पसरावे लागू नयेत. हो दादा, ह्यामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, जो त्यांच्यासाठी संजीवनीसारखं काम करेल. हो ना ग ताई? हो हो, नक्कीच. वहिनी, हात द्या जरा. अगं काय इकडे हात दे तिकडे हात दे, मला काही करायचं नाही बाई, जा तू इथून. ओ हो वहिनी, तुम्ही हात द्या बघू. माहितीये, एकदा हात पुसून दिला की तुम्हाला थोडं बरं वाटेल. अगं तू आपलं तेच खरं केल्याशिवाय शांत बसणार नाहीस का? अगदी नको करून टाकलास जीव. तुम्हाला माहितीये, आजारी माणसाचे हातपाय जर थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढले, 2-3 वेळा पुसून काढले तर त्याला बरं वाटतं. हे बघ, उगीच भाषण देऊ नकोस. आधीच डोकं माझं इतकं दुखतंय की ठणके बसतायत. थांबा, दाबून देते, आधी हात पुसू देत. बरं हे सांगा, तुम्ही नाश्त्यात काय घेणार? अगं मला जरा विष आणून दे, म्हणजे माझी सुटका होईल आणि तुझीही. आणि तेही आणायचं नसेल तर जाऊ दे. झालं का? एक मिनिट बस. झालं असेल तर निघून जाय. अच्छा ठीक आहे, मी जाते. आधी तुम्ही पाय असं करा. ताई, तुझी तब्येत कशी आहे आता? विचारू नकोस. डोके दुखीमुळे माझं कपाळ खूप दुखतंय. तू औषधं घेतलीस? हा, विष आणून दे. हिला आणायला सांगितले मी. भारती, विजय आज शहरात जाणार होता, मग गेला का? हो का? नाही, ते ऍक्च्युली त्याचं काय आहे ना, मला सुद्धा थोडी खरेदी करायची होती, त्यामुळे त्याच्या सोबतच जाणार होते. यु नो, तेवढीच कंपनी मिळाली असती. काही हरकत नाही, त्याला तिथे जाऊनच भेटते. फोन तर घेऊन गेला असेलच ना. त्याचं काय ना की एकट्याने खरेदी करायला मला फारच कंटाळा येतो. तर यु नो, त्याची कंपनी मिळेल ना मला. आणि येताना दोघं एकत्रच घरी येऊ. वहिनी, मी बाम आणि नाश्ता घेऊन येते. तुम्ही तोपर्यंत आराम करा. रामू, एक गोष्ट नीट आहे. हे तुझे डोळे आणि कान एकदम उघडे ठेव. हो मालक. सगळ्यांवर नजर ठेव. गावात काय होतंय, कोण येत आहे, कोण जात आहे, याची खडानखडा माहिती मला तुझ्याकडून मिळायला हवी. हो मालक. माझं मन मला सांगतंय की काही ना काही गडबड होणार आहे. माहित नाही, पण असे संकेत मिळतात की काहीतरी खूप भयंकर घडणार आहे. आणि ऐक, लक्ष असू दे, गावात कोणीही नवीन व्यक्ती जर दिसली तर मला ताबडतोब कळव. मालक, आठवलं, 2-3 दिवसांपासून गावात एक माणूस फिरतोय. संपूर्ण गावात फेऱ्या मारत असतो तो. अरे, मी तर त्याला आपल्या हवेलीच्या जवळ सुद्धा पाहिलंय. त्याची लवकरात लवकर माहिती काढ. कुठून आलाय, कोण आहे तो? हो मालक. शाबास. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी नारी ग. ज्योतिजी, कुठे निघालात? शहरात चालली. तुला काय करायचंय? कधीपर्यंत परत याल ज्योतिजी? त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? मी येईन नाही तर नाही येणार. मी नाही येणार. जा. काय करणार तू? का रागावलात का? हे काय करतेस ज्योती? हाच तर आहे जो तुझ्या गैरहजेरीत भारतीवरती नजर ठेवेल.
लल्लनजी, बोला. त्याचं काय आहे की मी शहरात निघालीये तर 7-8 तास तर लागतीलच ना, हो की नाही? बरं, हात द्या ना. हं? हं. मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. हा? हा. लल्लनजी, तुम्ही शहरात येऊन काय करणार? तुम्हाला कंटाळा येईल लल्लनजी. तुम्हाला तिथून काही आणायचं आहे का? ज्योतिजी, मी सोबत येतो ना. अहो मी म्हणाले ना लल्लनजी, तुम्हाला खूप कंटाळा येईल. तुम्ही सांगा ना तुम्हाला काय हवंय ते. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मी घेऊन येईन. खरंच, खरं? अगदी खरं. ज्योतिजी, तुम्ही राजा बाबू सिनेमा बघितला? नाही बघितला. मग बनारसी बाबू? नाही, तो सुद्धा नाही बघितला. मग तुम्ही माझ्यासाठी काय आणणार? मी तुमच्यासाठी हा, मी ना तुमच्यासाठी एक मस्त गॉगल घेऊन येईन. एकदम हिरो दिसाल. हा, जसा गोविंदा लावतो ना तसाच आणा. हो, अगदी गोविंदासारखा. नक्की आणाल ना? अहो नक्की आणून देईन. ठीक आहे. पण लल्लनजी, आता मी तर दिलेलं वचन पाळीनच, पण तुम्हाला सुद्धा मला एक छोटंसं वचन द्यावं हो लागेल. बोला. तुमच्यासाठी तर मी जीव सुद्धा देईन. नाही, जीव वगैरे देऊ नका. आता हेच बघा ना, मी 7-8 तास या घराच्या बाहेर असेन. मग भारती आणि काकी ह्या 7-8 तासात जे काही करतील तुम्ही मला त्याचा डिटेल रिपोर्ट द्याल ना? बस एवढं छोटंसं काम झालं समजा. नक्की कराल? नक्की. बाय लल्लनजी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. काका, चहा आणलाय. चहा पिऊन घ्या, नाहीतर थंड होईल. भारती, हा, बोला. तू दीनानाथ मास्तरांची मुलगी आहेस ना? होय. बाबा शिक्षक आणि मुलगी सरपंच. कसं काय जमलं? तुला सुद्धा शिक्षकच व्हायचं होतं ना? काका, आपल्या मनाप्रमाणे नेहमीच घडतं असं नाही ना. माझ्या बाबतीतही तेच घडलंय. कधी कधी परिस्थिती किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे घडतं असं. BA केलंस ना तू? हो, पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत काका? माहिती आहे, सगळं माहिती आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की गावात सरकारी शाळा काढण्या अगोदर तुला मुलांसाठी शाळा काढायची होती, तीही स्वकर्तृत्वावर. खूप हट्टी आहे. तुझ्या आईवर सुद्धा तुझा खूप जीव होता. माझ्याबद्दल भरपूर माहिती आहे तुम्हाला. बरं, मला एक गोष्ट सांग. आजपासून 4 वर्षांपूर्वी लक्ष्मण सिंगने आपल्या सुनेची हत्या केली होती आणि तू त्याला तसं करताना पाहिलं होतं. लक्ष्मण सिंगने तुला खूप धमकावून सुद्धा तू त्याच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होतीस. हे खरं आहे ना? हो. तुला हेही माहिती आहे की तो खूप भयंकर माणूस होता. तो तुझी सुद्धा हत्या करू शकला असता.
काका, मरणाच्या भीतीने आपण जगणं तर सोडून देत नाही ना. आता राहिला प्रश्न लक्ष्मण सिंगचा, तर त्यांनी ती चूक केली होती म्हणून त्यांना शिक्षा मिळायलाच हवी होती. आणि हा माझा स्वभाव आहे. मी माझ्या डोळ्यांदेखत कोणावरही अन्याय होताना नाही पाहू शकत, मग तिथे माझी माणसं असोत किंवा मग परकी. आता मी जाऊ का? सरपंच बाई, डोळ्यान देखत अन्याय होताना नाही बघू शकत. बाळा तारा, आले. काय दादा? मी बाजारात चाललोय. काही आणायचं असेल तर सांग. नाही दादा, तुम्ही कधीपर्यंत परत याल? संध्याकाळपर्यंत येईन. काही बोलायचंय का तुला? हो, नाही म्हणजे थोडं सांगायचं होतं. अगं मग सांग ना. दादा, माहित नाही हे ऐकल्यावर तुम्हाला काय वाटेल. खरं म्हणजे जेव्हापासून गीतू इथे राहायला आली आहे ना, घरातली सगळीच कामं ती एकटीच करत असते. मला पूर्ण दिवस घरात नुसतं बसून कंटाळा येतो. म्हणून मी असा विचार करत होते की काही काम, म्हणजे मला काहीतरी काम करायचं आहे दादा. काय करायचं ठरवलंयस? दादा, मला असं काही काम करायचंय ज्यामुळे माझा वेळही सत्कारणी लागेल आणि 4 पैसे गाठीशी सुद्धा येतील. अगं हा विचार तर चांगलाच आहे. या देशातल्या प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. पण बाळा, हे काम करताना एवढंच मनात ठेव की तू हे स्वतःसाठी करतेस, माझ्यासाठीही नाही की घरासाठीही नाही. हो दादा, मी घरासाठी काही करत नाहीये. माझी इतकीच इच्छा आहे की माझा वेळ सत्कारणी लागावा. खूपच चांगला विचार आहे बाळा. फक्त जिथे कुठे माझी मदत लागेल अवश्य मला सांग. हो हो, नक्की दादा. तेच काम हातात घे जे करणं तुला सहज शक्य होईल. चल, मी निघतो आता. हां. असं तर काय झालं? माझी आठवण येत होती काय? अरे आठवण येत होती तर सरळ सांगायचं ना. हो, आठवण येत होती, संपलं. एवढं नाटक कशाला करायचं? मला जर आठवण येतच नव्हती तर काय जबरदस्ती बोलू की आठवण येत होती? बरं मला एक सांगा, जर माझी आठवणच येत नव्हती तर ह्या खोलीत असे एरझाऱ्या का घालत होतात? कधी इथे कधी तिथे. फाईल शोधत होतो, तुला शोधत नव्हतो. ओ, फाईल शोधताय? मला तर माहितीच नव्हतं. हल्ली फाईल कपाटात न शोधता भिंतीवर, बाथरूम मध्ये आणि बायकोच्या फोन मध्ये शोधतात. तुझा गैरसमज होतोय. मी काही तुझी आठवण बिठवण काढत नव्हतो. असं माझा गैरसमज होतोय. हो. ठीक आहे, मी सुद्धा बघते कुठवर अबोला धराल. भारती, अगं मी कधी अबोला धरला होता ग? मी तर नाटक करत होतो. असं मी तुझ्याशी कधी अबोला धरू शकतो का? अगं ऐक ना. हॅलो हॅलो, अगं ऐकून तरी घे. 30 वर्ष 30 वर्षांपासून मी ना होळी खेळलोय
ना दिवाळी साजरी केली. लाकडासारखं आतल्या आत जाळत राहिलो मी स्वतःला. या 30 वर्षात मी ना दिवसा जागा राहू शकलो ना रात्री झोपू शकलो. फक्त आणि फक्त आजचा दिवस उगवण्याची वाट पाहत राहिलो. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला